मनापासून आम्ही धन्यवाद देतोय. या सामन्याला जेवढं पाणी लागेल त्या सगळ्या पाण्याची व्यवस्था केली ती कुमार जितेश लक्ष्मण माळी यांच्या माध्यमातून, त्याचंही आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. आणि आपण बघतोय आत्ताच उपस्थित झालेले आमचे पाहुणे विलास भोईर, आमचे अतुल माळी यांचे सासरे, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन नितीन माळी. तर बघतोय आपण या ठिकाणी विलास भोईर यांचं स्वागत केलं जाते. आमचे विद्यमान सरपंच सतीश मस्कर आणि सगळ्यात मोठं लाईव्ह कॅमेरामन इकडे आपण फिरवायचं कॅमेरा. तर आपण बघतोय बरेचसा दरवर्षी या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याची संधी दरवर्षी प्रत्येकाला मिळत असते, परंतु एकच अशी तारीख असते ती कॅलेंडरमध्ये, आणि ती तारीख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 29 तारीख, आणि ती 29 फेब्रुवारी 3 वर्षातून एकदा येते. आणि 3 वर्षातून एकदाच या ठिकाणी मी म्हणेल आमचे निलेश माळी जे आमचे आयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांचा वाढदिवस 29 फेब्रुवारी, परंतु 29 फेब्रुवारी फक्त 3 वर्षातून एकदा येते. आणि ते निलेश माळी त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय, कारण 28 महिना आहे आणि 28 तारीख असल्यामुळे त्यांना आम्ही वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतोय. आमचे निलेश माळी या स्पर्धेचे आयोजक, त्यांना मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि मी विनंती करेन तेजस म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपल्या मनापासून स्वागत उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या वतीनं. तेजस म्हात्रे आपण प्लीज या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं मनापासून स्वागत. प्लीज आमच्या विनंतीला आमचं मान द्या नक्कीच, कारण आपण बघतोय. आणि आमचे पंच निशांत माळी यांचा इशारा मिळतोय सामना सुरू होण्याचा. या ठिकाणी आपण बघतोय तेजस म्हात्रे या मैदानावर कधीही सामने असू द्यात त्यांचा संघ नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं मनापासून स्वागत तेजस म्हात्रे यांचं. या इकडे समोर आहे ना, समोर आहे ना. मी नितीन माळी यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास्य आत्ताच उपस्थित झालेले आपले तेजस म्हात्रे, पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे तेजस म्हात्रे, कॅमेरामन एक मिनिट इकडे कॅमेरा फिरवा प्लीज, कारण आपण बघतोय आपल्या पनवेल तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी महिलांचा संघ खेळण्यासाठी बरीचशी मेहनत घेतली होती. किंजल ट्रॉफी मध्ये ते तेजस म्हात्रे यांच्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मनापासून आपलं स्वागत, मनापासून धन्यवाद, कारण आपण बघतोय महिला शक्ती ही कुठे मागे पडता कामही नाही. आणि त्या इराद्यानं आपण बघितलं होतं महिलांना देखील संधी दिली होती क्रिकेट खेळण्यासाठी, आणि आपल्या विभागातील महिला पुढे जाव्यात या इराद्यानं आपण पाहिलं होतं. त्यांचंही मनापासून धन्यवाद. तर वळूया सामन्याकडे. एकूण आपण बघतोय सामन्याची सुरुवात या ठिकाणी विशाल जितेकर ऑन द स्ट्राइक या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करतोय. तर सलामीची जोडी सोहेल आणि तेजस. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र चूक होते की नाही. पंचांकडे बोट या ठिकाणी पंचांकडे अपील केले आहे. धावबादच्या स्वरूपाने या ठिकाणी सोहेलला परतावं लागेल. फलंदाज बाद. तेजस या ठिकाणी बाधून तंबूत परतेल. या ठिकाणी आपण बघितलं होतं धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, ही धाव थोडीशी धोक्याची ठरली होती, आणि अशा परिस्थितीत आपण पाहिलं इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते ती विशाल जितेकरची. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झाला या चेंडूवर. सोहेल
नवीन फलंदाज निखिल या ठिकाणी आपण बघतोय थोडीशी दुरावस्था पाहायला मिळते ती संघाची. असं वाटलं होतं पेठ संघ एक जबरदस्त कामगिरी संघ करणारा संघ आणि अशा परिस्थितीत धाबा जमा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. एक धाव या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळते. 2 गडी बाद झाले, मागचा गडी बाद झाला तो धावबादच्या स्वरूपानं. यावेळेस आपण बघितलं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर विशाल जितेकरनं सलामीचं षटक विशाल जितेकर हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त दापोली संघ एक ताकदवान संघ म्हणून गणला जातो, तितक्याच ताकदीचा संघ पेठही पाहायला मिळतोय. दोनही संघ ताकदवान संघ आहेत, एकमेकांसमोर चांगला खेळ. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क होताना दिसत नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा निराशा हाती लागतीये. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. धावफलकावर धावा आपण बघतोय 2 बाद 1. 2 बाद 1. इथे मात्र पुन्हा एकदा लोअर पुलटा चेंडू फेकला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिळतंय परंतु एकच धाव जमा केली जाते. एका धावेने आपण बघतोय पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी इशारा मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती धावा जमा झाल्या त्या फक्त आणि फक्त 2. गडी बाद झाले ते 2. तर बघतो आपण या ठिकाणी दुसरा षटक पंच करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. चेंडू ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. राऊंड विकेट मारा केला जातोय. गोलंदाज ऋषिकेश या ठिकाणी आपण बघतोय नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी. इथे मात्र जबरदस्त फटका लगावलाय परंतु चेंडू जातोय सरळ विसावतो या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट गमावली जाते. विकेटचं पतन होताना दिसतंय. गडी बाद होतोय तो पेठ संघाचा. नवीन फलंदाज तन्वीर शेख या ठिकाणी आपण बघतोय धावा जमा करण्याचा संघर्ष करावा लागतो. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतला होता तो पेठ संघानं परंतु बघतोय पेठ विरुद्ध दापोली असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघामध्ये आपण बघतोय समसमान ताकदीचे खेळाडू आहेत परंतु सद्यस्थितीला मी म्हणेन की हवी होतोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं विशाल जितेकरनं धावा खर्ची केल्या होत्या 2. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते पुन्हा एकदा. आता मात्र जबरदस्त या ठिकाणी वर्चस्व जबरदस्त बादशाही दाखवली जाते ती गोलंदाजीमध्ये. गोलंदाज ऋषी जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती विशाल जितेकरनं तशाच पद्धतीने या ठिकाणी उत्तर दिलं जात होतं परंतु इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय. काय जबरदस्त एफर्ट. गडी बाद होतोय तो पेठ संघाचा.
इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस बघितलं फलंदाज सफलही झाला होता, परंतु ज्या पद्धतीने फटका खेळायचा होता त्या पद्धतीने फटका खेळता आला नाही आणि परिणाम आपण या ठिकाणी बघतोय. विकेटवर टिकण्यासाठी संघर्ष करावा लागतोय तो आरसीसी पेठ संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंतचा विचार करायला गेलं तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु झेलबादच्या स्वरूपानं परतावं लागेल याही फलंदाजाला. 5वा गडी बाद झालाय तो पेठ संघाचा. या ठिकाणी तयार नाही असं म्हणतात की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भयपणे संकटाच्या वाट्यावरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय ते येतील आणि जातील, परंतु या खेळपट्टीवर वाघासारखं उभं राहून हा सामना जिंकून देता आलं पाहिजे. सद्यस्थितीला आपण बघतोय खेळपट्टीवर टिकून राहण्याचं काम सगळ्यात मोठं असेल ते आरसीसी पेठ संघाच्या फलंदाजांसाठी, परंतु बघतोय कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकण्यास तयार नाहीये. अशा परिस्थितीत मी म्हणेन की एकेरी दुहेरी धावा जमा करून थोडीशी भागीदारी करून खराब चेंडूची प्रतीक्षा करून आपल्या धावसंख्येला कुठेतरी वाटचाल दिली पाहिजे, परंतु बघतोय सद्यस्थितीला धावा जमा झाल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. इथे मात्र काय एफर्ट दाखवलाय, शेवटच्या क्षणाला चेंडूवर नजर ठेवली, हायवेवर लावलं जातं ते फलक, नजर अटी दुर्घटना घटी, परंतु इथे दुर्घटना घटू दिली नाही आणि आपण बघतोय दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या फक्त आणि फक्त 3. या षटकाचा विचार करायला गेलं तर फक्त वाईटच्या स्वरूपाने धाव आली, म्हणजे मेडन षटक टाकलं म्हणण्यासारखं नाही, जबरदस्त षटक फेकलं गेलं ते गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून. आता मात्र आरसीसी पेठ काय करेल, आपली रणनीती या ठिकाणी थोडासा चेंज करताना दिसेल का, कारण आपण बघतोय तर बघतोय आपण या ठिकाणी तिसऱ्या षटक या ठिकाणी आता मात्र देण्यात हाती आलंय ते गोलंदाज शिवतेज जितेकर, तिसरा गोलंदाज या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोय पहिल्या गोलंदाजांनी काय किमया केल्या, पहिल्या 2 गोलंदाजांनी आपली बादशाही दाखवली आणि अशा परिस्थितीत बघतोय आपण इथे मात्र कार्पेट पद्धतीने हा फटका खेळलाय, चेंडू गेलाय सरळ मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव मिळते, एका धावेने आपण पाहतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतायत आणि इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु 1 धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या एकेरी धावेनं आपण पाहतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 5 धावा. तिसरं षटक गोलंदाज हाताळतोय, गोलंदाज आपण बघतोय शिवतेज जितेकर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त या ठिकाणी वातावरण पाहायला मिळतंय. मागच्या बाजूनं कोकण एक्सप्रेस अगदी दिमाखामध्ये या ठिकाणी आपल्याला जाताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु बीपीसीएलचं कंपाऊंड असल्या कारणाने आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि हे मैदान खऱ्या अर्थानं सोडवण्यासाठी आमचे आमदार साहेब यांनी बरीचशी मेहनत घेतली होती, कारण सावळे गावाला मैदान मिळेल की नाही अशी बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत सगळे पदाधिकारी असतील, त्यानंतर आमचे बालदी साहेब असतील, यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने मैदान आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालंय आणि शेवटच्या क्षणाला मात्र हे मैदान अतिशय दमदार या ठिकाणी दिमागदार पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. उत्कर्षचे सगळे सहकारी असतील, त्यानंतर ग्रामपंचायतीचे सगळे
पदाधिकारी असतील सगळ्यांच्या मेहनतीचं या ठिकाणी चीज आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे मैदान खऱ्या अर्थानं सावळे गावासाठी उपलब्ध झालंय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस मात्र ट्रॅव्हल करेल एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. बऱ्याच दीर्घ प्रतीक्षेनंतर मात्र जल्लोष करण्याची संधी निर्माण झाली आहे ती पेठ संघाला. चार बॉल झाले. बॉल पाहिजे का? बॉल बॉल घेऊन जा रे. आमचे बॉल बॉय अथर्व माळे असेल, त्यानंतर करण माळे असेल. तर बघतोय या चौकारानं मात्र थोडासा दिलासा मिळाला तर पेठ संघाला धावफलक जाऊन पोहोचलं ते 11 या धावसंख्येवरती. आता मात्र कुठेतरी प्रयत्न करायला पाहिजे आपल्या धावसंख्येचा आलेख उंचावण्यासाठी, परंतु पाहूयात पेठ संघ तशा पद्धतीने प्रयत्न करेल का. सद्यस्थितीला आपण बघतोय या षटकाचा विचार करायला गेला तर 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकात 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करू शकतो. इथे मात्र चेंडूला उडवलंय, बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, कोणती चूक केली जात नाहीये क्षेत्ररक्षकाकडून. या ठिकाणी आपण बघतोय जलबादच्या स्वरूपाने पुढची विकेट मिळवली जाते ती दापोली संघासाठी. आपण बघतोय या ठिकाणी नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय विवेक जोशी. विवेक 8व्या क्रमांकाचा हा खेळाडू, अतिशय जबरदस्त मजबूत बांध्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून बरेचसे मोठे मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळत असतील, परंतु आज संघाला गरज आहे त्याच्या खेळीची. परंतु बघतोय सध्या स्थितीला ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय तो फलंदाज जिशान शेख या ठिकाणी ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जिशानने मारलेला फटका चेंडूला उडवलाय, चेंडू गेलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून, जातोय सरळ खणखणीत षटकार. जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु धक्का मिळाला. 2 हॅलोजन या ठिकाणी आपण बघतोय आलेत. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक्स खेळला होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. जिशान शेखनं अगदी शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करणारे षटक या ठिकाणी फटका लगावला. या षटकाराने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या, त्या तब्बल 17 धाबा. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आता मात्र कोणाच्या हातामध्ये देण्यात येईल. विशाल जितेकर आपण बघतोय, कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या वेळेस रायगड विरुद्ध ठाणे संघ ज्या वेळेस खेळतो त्यावेळेस आपण बघितला की कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला बऱ्याचदा तो विशाल जितेकर आपण त्याला बघतो. आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय सद्यस्थितीला गावच्या संघाकडून खेळताना, आपल्या घराकडून खेळताना, आपल्या घरच्या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो तो विशाल जितेकर. इथे मात्र या ठिकाणी शेवटचा गोलंदाज वापरण्यात येतो तो सचिन जितेकर. ऑन द स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतो तो विवेक जोशी. नॉन स्ट्राईक एंडला जिशान शेख. 17 धाबा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 17 धाबा. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी आपण बघतोय. गोलंदाज सचिन जितेकर. सचिन जितेकर इथे मात्र आपण बघतोय धाव घेण्यासाठी प्रयत्न केला गेला होता, परंतु नकार दिला. कडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. या ठिकाणी आपण बघतोय
वीरेंद्र सेहवाग नेहमी सांगत असतात की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर या ठिकाणी क्रिकेटपटू एक चांगला क्रिकेट या ठिकाणी स्ट्रोक्स आपल्याला बघायला मिळत नाही आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जिशान शेखनं चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतोय या रजनी क्रिकेटमध्ये आणि अशा परिस्थितीत मी म्हणेन की त्याच्या वाट्याला जास्तीत जास्त चेंडू जर का आले तर पेठ संघ एक आव्हानात्मक टार्गेट उभं करू शकतो परंतु या ठिकाणी माझ्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु चेंडूला जरी उडवलं तरी मात्र लांबी कमी मिळाली फलंदाज विवेक जोशी बाद नवीन फलंदाज सैबाज नॉन स्ट्राइक एंडला इथे मात्र जिशानला काहीतरी करावं लागेल जिशानला संपूर्ण धुरावता मात्र आपल्या हाती घ्यावी लागेल आणि सैबाजला फक्त एकच काम करायचंय जास्तीत जास्त स्ट्राइक मी म्हणेन की जिशानला देणं गरजेचं असेल तर आणि तरच पेठ संघाचं या ठिकाणी एक आव्हानात्मक टार्गेट उभं करण्याच्या हेतून पावलं उचलल्या जातील परंतु बघूया सद्यस्थितीला आपण पाहतोय गोलंदाज सचिन जितेकर इथे मात्र लोवर फुलटा चेंडू फेकला होता चेंडू गेला तो सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही या ठिकाणी पूर्ण केला जातोय 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत 2 धाबेनिशी आपण पाहतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 19 19 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत गोलंदाज सचिन जितेकर गोलंदाजी करतोय जिशान पाहूयात इथे मात्र चांगला फटका खेळला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय काय दिमागदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघतोय 8वा गडी बाद झालाय मिळते 8वा गडी बाद झाला तो पेठ संघाचा यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिले सरळ लॉंग ऑफच्या रिजन मध्ये दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न धोका होऊ शकतो आणि इथे मात्र आपण बघतोय कव्हर साठी कोणी नव्हता आणि या 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या या दुहेरीने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 22 धाबा धावफलकावर या ठिकाणी जमा झाल्यात बघूयात या ठिकाणी जी जान लगावते आपल्या संघासाठी कारण आपण बघतोय या ठिकाणी जबरदस्त खेळ एकाच मोठा स्ट्रोक्स या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक चेसेबल टार्गेट जमा करू शकतो पेठ संघासाठी इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका यावेळेस कार्पेट पद्धतीने चेंडू खेळलाय चेंडू गेला सरळ लॉंग ऑफच्या मधोमध दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही मला वाटतंय पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय 24 धाबा धावफलकावर जमा होतो आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला मित्रांनो 24 धाबा धावफलकावर जमा झाल्या 24 चेंडूच्या अंती इथे मात्र आपण बघतोय 24 धाबा जमा केल्या त्या पेठ संघानं 25 धावांचं टार्गेट ठेवलंय तर मी विनंती करेन शेवटच्या सामन्यासाठी शिवकर आणि पडले शिवकर संघाचा संघनायक आणि पडले संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचंय दोन्ही संघांना मी विनंती करेन आपण टॉस साठी लगेचच यायचंय शिवकर आणि पडले तर नक्कीच जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी दाखवली आपण बघितलं असेल पेठ संघाच्या बाजूने या ठिकाणी सुरुवातीला निराशा केली होती सुरुवातीचे फलंदाज सोहेल शेख त्यानंतर आपण बघितलं असेल तेजस जोशी नमित त्यानंतर आलेला निखिल या सगळ्या फलंदाजांनी मी म्हणेन की निराशा केली होती परंतु नंतर आलेले फलंदाज जिशान शेख
त्यानंतर आपण पाहिलं असेल सुमित आणि विवेक या जोडीनं मात्र थोडंसं का होईना या ठिकाणी प्रयत्न केला, धाबा जमा करण्यासाठी संघर्ष केला आणि त्याच बलबुत्यावर 24 धाबा जमा झाल्या आणि एक आव्हान ठेवलं ते 25 धाबांचं दापोली संघासमोर. 24 चेंडू 25 धाबांचं आव्हान असेल. विनंती असेल शिवकर संघाच्या संघनायकाला आणि पडले संघाच्या संघनायकाला की आपण प्लीज टॉस साठी यायचंय. शिवकर विपक्ष पडले, शेवटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर बघतोय आपण सलामीची जोडी विशाल जितेकर आणि साथी फलंदाज सुमित पाटील. हॅलो, वावे घरचे आमचे दूधवाले या प्लीज स्टेजवर या. आपण सकाळी 5:30ला आपला व्यवसाय चालू करताय आणि मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण इथं आलात. स्टेजवर या, आपला सत्कार इथे नक्कीच होणार आहे. आमच्या यांच्यातर्फे मी जितू माळे याला विनंती करतो यांचा सत्कार करायचा आहे. या बसा, तिकडे बसा, इथे समोर. उधर बैठो. सकाळी 5 वाजता तुम्ही दुधाचा व्यवसाय करताय आणि ह्या मॅचचा आनंद घेण्यासाठी तुम्ही इथं आलात. आमच्या गावाच्या वतीने हमारी गांव की तरफ से आपका इधर सत्कार हो रहा है. नक्कीच, कारण आपण बघतोय दुधाचा व्यवसाय म्हटल्यानंतर सकाळी लवकर उठून सगळ्यांना दूध पोचवायचं असतं आणि ती जबाबदारी आपण बघतोय. त्याचं स्वागत केलं जाते. मी विनंती करेन या ठिकाणी शिवकर संघाचा संघनायक आणि पडले संघाचा संघनायक पडलेगाव आणि शिवकर दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचंय. तर बोलूयात या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका बाजूला असेल विशाल जितेकर आणि त्याची संपूर्ण टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत सोहेल शेख आणि त्याची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण बघतोय दोनही संघ एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा खेळले असेल, दोनही संघ एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा संघर्ष दाखवला असेल. परंतु बघूया सलामीचं षटक शेबाज आणि सलामीची जोडी विशाल जितेकर, नॉस्ट सुमित पाटील. 24 चेंडू 25 धाबा. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. विनंती करेन विलास भोईर. विलास भोईर, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभास या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचे. विलास भोईर या आपण. इथे मात्र काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध, मोठा फटका, षटकार. जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेला या ठिकाणी आपण बघितला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध मारलेला हा स्ट्रोक्स या ठिकाणी षटकारासाठी गेला. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त पंच केलाय, चेंडूला ज्या सरळ फेकून दिलाय फाईन लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय ट्रॅव्हल करत सरळ चौकारासाठी. शिवकर, तर नक्कीच शिवकर आणि पडले दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. शिवकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सद्यस्थितीला आपण बघतोय 10 धाबा जमा झाल्या त्या दापोली संघाच्या विशाल जितेकर. काय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण बघितलं होतं षटकार चौकार पाहायला मिळतील की नाही, परंतु इथे मात्र जबरदस्त पॉवर प्लेच्या षटकाचा कशा पद्धतीने खेळ केला गेला पाहिजे त्याचं उत्तर दिलं जात आहे ते विशाल जितेकरच्या माध्यमातून. हा चौकार जातोय.
आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 14. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी आपण बघतोय. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू विशाल जितेकर आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. कडेकडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु चेंडू थोडासा या ठिकाणी बाहेर होता. आणि अशा अंतिम क्षणीला मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी बघायला मिळते. गोलंदाज शेबाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र पंचांनी वळण घेतलंय. चेंडूला या ठिकाणी दंडित केलंय. चेंडू खराब टाकल्याचा इशारा मिळतोय. स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. या स्वैर धाब्याने धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 15. 15 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र जबरदस्त चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू गेला सरळ टर्नमॅनच्या रिजन मध्ये जातो. या षटकातील तिसरा चौकार. आता आपण बघतोय असं वाटलं होतं सामना कदाचित चुरशीचा होईल, परंतु या ठिकाणी विशाल जितेकरनं जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये या ठिकाणी फलंदाजी केली. 3 चौकार आणि 1 षटकार लगावून या सामन्यामध्ये 19 धावा जमा केल्यात. या 19 धावा जमा झाल्यात त्या दापोली संघाच्या. जिंकण्यासाठी आपण बघतो आणि फक्त आता मात्र गरज असेल 6 धावांची. 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय तो गलीमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. सुमित पाटील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला तरी हा सामना सहजतेने जिंकू शकतो, परंतु त्या उलट कामगिरी करायची असेल पेठ संघाला तर पेठ संघाने मात्र मी म्हणेल विकेट्स मिळवल्या पाहिजेत. या ठिकाणी 2-4 विकेट्स मिळवल्या तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो, परंतु इथे मात्र थोडीशी खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. आधीच धावा कमी आणि अशा परिस्थितीत खराब गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय. स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. स्वैर धाब्याने धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 20. आता मात्र गरज असेल ती अवघ्या 5 धाबांची. 5 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय. आणि या चौकारानं धाबासंख्येची बरोबरी पाहायला मिळते. बघूया एका धाबेची आता मात्र गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा चेंडू टाकला जातोय स्वैर आणि हा सामना जिंकला जातोय. या ठिकाणी विशाल जितेकर यांचा दापोली संघ. पेठ संघाने चांगला प्रयत्न केला होता, परंतु फलंदाजांनी थोडीशी निराशा केली आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. हा सामना जिंकला तो दापोली संघानं पेठ संघाविरुद्ध. या सामन्याचा सामनावीर ठरतोय नो डाऊट ज्याने जबरदस्त कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी दाखवणारा कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख तो विशाल जितेकर ठरतो या सामन्याचा सामनावीर. विकेट्स मिळवल्या त्यानंतर 18 धाबा त्यानं फलंदाजी करत असताना 18 धाबा जमा केल्या. तो विशाल जितेकर ठरला या सामन्याचा सामनावीर. मी विनंती करेन आमची हरिभक्त परायण